शरद पवारांनी 1967, 1972, 78, 80, 85 आणि 1990च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका बारामतीमधून जिंकल्या होत्या। याच मतदारसंघातून त्यांनी 1984, 96, 98, 1999, 2004 मध्ये लोकसभेवर प्रतिनिधित्व केलं। हेच कारण आहे बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आत्तापर्यंत पक्क होण्यामागचं। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ट्रेंडिंग असलेली वक्तव्य बघूयात, म्हणजे इथल्या राजकीय माहोलचा अंदाज आपल्याला सुरुवातीलाच येऊन जाईल। इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका, शेवटची निवडणूक आहे असं सांगून भावनिक केलं जाईल। पण विकास कामं करायची असतील तर माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही मतदान करण्याची अनेकांची इच्छा नाही आहे। पारंपरिक पद्धतीनं पवारांच्या विचाराशी पूर्णपणे विरोध असणारे हे लोक आहेत। मी स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे, महायुतीकडून तिकीट मिळेल की नाही माहीत नाही, पण मी उभा राहणार, पवार घराण्याविरोधात मी लढणार, असं विजय शिवतारे म्हणाले। माघार घेण्याआधीचं विजय शिवतारेंचं हे वक्तव्य आहे। गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या रस्त्यावरती छोटे मोठे टेम्पो फिरू लागले आहेत। या टेम्पोवरती मतदारांना आवाहन केलं जात आहे, एकजूट व्हा आणि विकासाला निवडा। हे टेम्पो आहेत अजित पवार गटाचे। चला तर मग जाणून घेऊया उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी। इथला भूगोल नेमका काय आहे, इथलं राजकारण, इथे कोण आघाडीवरती आहे, आणि या सगळ्याचा डेटा आम्ही काढलाय। त्यातून समोर आलाय बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। बारामती लोकसभा मतदारसंघात नेमका कोणकोणता भाग मोडतो त्यावर सुरुवातीलाच एक नजर टाकूया। बारामती लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो। बारामती लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला। आता 2014 मध्ये बारामती लोकसभेमध्ये कोण जिंकलं, 2019 मध्ये कोण जिंकलं, शिवाय किती मतांनी जिंकलं तेही पाहूयात। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळेंनी निवडणूक लढवली। त्यांच्या विरोधामध्ये रासपचे महादेव जानकर होते। ही निवडणूक अटीतटीची होती, कारण यात सुप्रिया सुळेंनी महादेव जानकरांना फक्त 69,895 मतांनी हरवलं। ही आकडेवारी फारच कमी आहे। 2014 सालची निवडणूक फारच कट्टुकट झाली। आता 2019चे आकडे बघा। 2019 साली सुद्धा सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होत्या। भाजपकडून कांचन कुल सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या होत्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांच्यावरती 1,55,774 अशा थोड्याफार फरकाने विजय मिळवला। बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं वर्चस्व 2019 मध्ये पण कायम ठेवलं। आता 2019 आणि 2014 मधील पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी काय आहे, ती नेमकं काय सांगते ते पाहूयात। 2014ला बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला 48.9% मतदान झालं। त्यावेळी रासपला देखील लोकांनी चांगलीच पसंती दिली। 2014च्या निवडणुकीमध्ये रासपला जनतेनं 42.4% मतं दिली। आपण जरी आकडेवारी नीट पाहिली तर 2014च्या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नव्हता। वंचितचा सुद्धा इथं उमेदवार नव्हता। 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 52.6% मतदान झालं। भाजपला 40.7% मतं मिळाली, तर वंचितलाही 3.4% मतं मिळवण्यात यश आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदानाची ही टक्केवारी वाढलेली दिसते आणि भाजपने सुद्धा इथे चांगलीच मुसंडी मारल्याचं दिसतं। इतर पक्षांचे चांगले प्रयत्न जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसनेच दोन्ही वेळेला बाजी मारल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतं। बारामती लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2014 आणि 19 मध्ये कोणत्या पक्षाची ताकद आता किती होती तेही पाहूयात। 2014 साली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार होते। तेव्हा इथं भाजप, शिवसेना, काँग्रेस, रासप या पक्षांचे प्रत्येकी एक आमदार होते। म्हणजेच काय, तर पॉवर विभागलेली होती असं म्हणायला हरकत नाहीये। 2019 मध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 2 आमदार आहेत। पण हे चित्र जे आहे ते 2014 आणि 2019ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच आहे। पण आता 2024 मध्ये राजकारणात काय झालंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण 4 राजकीय भूकंप पाहिले, 2 पक्षांचे 4 गट झाले। याचे पडसाद अर्थातच लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाले। ते कसे आणि नेमकं आता कोण कोणत्या गटात आहे, कोणी बंडखोरी केली आहे, याचाही डेटा पाहूयात। 2024चं जर चित्र पाहिलं तर बारामतीमध्ये सद्यस्थितीत महायुतीची ताकद जास्त आहे। इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत आणि भाजपचे 2 आमदार आहेत। उरलेले 2 आमदार हे काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 2 आमदारांपैकी एक स्वतः अजित पवार आहेत आणि दुसरे आहेत दत्तात्रय भरणे. एकूण 6 पैकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 2, काँग्रेसचे 2, भाजपचे 2 अशी ही आकडेवारी आहे. महायुतीकडे सध्या इथं एकूण 4 आमदार आहेत. आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात. इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली नाही, 2019 सालीही नाही, कारण इकडे ही विजयी उमेदवार सुप्रिया सुळेच होत्या. प्रश्न क्रमांक 2, दुसऱ्यांदा उमेदवार निवडून आला की पहिल्यांदा? तर अर्थात सुप्रिया सुळे 2019ला दुसऱ्यांदा निवडून आल्या. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा? अर्थात आघाडीला फायदा झाला आणि युतीला तोटा. डेटा सांगतोय की 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचाच विजय झालाय. त्यामुळे विजयी उमेदवारच आघाडीत असल्यानं आघाडीला फायदा झालाय आणि युतीला तोटा. यानंतर येतो प्रश्न क्रमांक 4, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? पक्षातील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातली सध्याची जी परिस्थिती आहे ती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बळ देणारी आहे. इथे खरं तर काका पुतण्या जोडीच्या राजकीय वजनाची कसोटी लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये होमग्राऊंडवर अजित पवारांची पकड किती आहे, शरद पवारांची ताकद किती उरली आहे हे दिसणार आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. हे सगळं महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या जय पराजयावरती किंवा महायुतीच्या उमेदवार म्हणून चर्चेत असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या जय पराजयाच्या निमित्तानं दिसणार आहे, असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पवार विरुद्ध पवार हे पहिल्यांदाच होत आहे का? तर असंही नाही. शरद पवारांनी जेव्हा त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाविरोधातच प्रचार केला होता. शरद पवारांचे थोरले बंधू शेकापचे उमेदवार होते तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला होता आणि मोठ्या भावाला चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे शरद पवारांसाठी पवार वर्सेस पवार हे काय नवं नाही आहे. आकडेवारी जर नीट पाहिली तर सुप्रिया सुळेंनी 2004 पासून 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केलाय. पण आता गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतांचा फरक फक्त 1 लाखाच्या आसपास आहे. 2 मतदारसंघ सुळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, दौंड आणि खडकवासला. 2019 मध्ये याच दौंड आणि खडकवासलामधून सुळेंची मतं घटल्याचं समोर आलंय. बारामतीच्या राजकारणात साखर कारखाने देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बारामतीतल्या एकूण 10 साखर कारखान्यांपैकी 6 साखर कारखाने जे आहेत ते सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत. म्हणजे हे सगळं वातावरण अजित पवार गटाच्या बाजूने असल्याचं आकडेवारी तरी सध्या सांगते. त्यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी चॅलेंजिंग असेल असं बोललं जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. ते महायुतीकडून उमेदवारीचं तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढू असंही म्हणाले होते. पवार घराण्याविरोधात मी लढणार यावर विजय शिवतारे ठाम होते. पण अखेर त्यांची समजूत घालण्यात महायुतीला यश आलंय. शिवाय महादेव जानकर सुद्धा बारामती लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा एक्का समजला जातो. नुकतीच त्यांनी महायुतीच्या दिग्गजांची भेटही घेतली. बारामतीमध्ये धनगरांची वोट बँक मोठी आहे. 2015 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा बारामतीमध्ये आले होते तेव्हा मोदींसमोरच शरद पवारांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला पाहिजे असं म्हटलं होतं. यावरून धनगर वोट बँकचं बारामतीमध्ये किती महत्त्व आहे हे लक्षात येतं. ही वोट बँक जर आपल्याकडून वळवायची असेल तर महादेव जानकर फार महत्त्वाचे आहेत. जानकरांनी तर आपण मोदीजींसोबतच आहोत याचं पत्रक देखील प्रसिद्ध केलंय. बारामतीची आगामी लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होईल हे जवळपास स्पष्ट आहे किंवा असं दिसतंय तरी. पण बारामतीत तिरंगी लढत बघायला मिळेल का? हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. बारामतीची लोकसभा निवडणूक देश पातळीवरती चर्चेत असते. त्यामुळे इथली जनता नेमकी कुणाच्या बाजूने उभी राहील? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.